अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे। तसेच अकोला जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्यास प्रत्युत्तर कसे द्यायचे व नागरिकांना सदर हल्ल्यातून सुरक्षित कसे बाहेर काढायचे व नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल, ज्याप्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता मान्य श्री जी बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक मान्य अनमोल मित्तल, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री गजानन पटघन, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा LCB अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके व दहशतवादी विरोधी शाखा ATB अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष तिवारी व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला दहशतवाद विरोधी पथक अकोला येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालय अकोला येथील RCP व QRTचे पथक, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचे अंमलदार यांचे समन्वयाने दिनांक 7 मे 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजतापासून ते 8:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन उराड, जिल्हा अकोला येथे हद्दीतील गायगाव येथे इंडियन ऑइल तेल डेपोमध्ये 2 दहशतवाद्यांनी त्यांचे मागणीकरिता येथील मुख्य ऑफिसमधील लोकांना ओलीस धरले असा बनाव करून मॉक ड्रिल सराव अभ्यासचे आयोजन करण्यात आले। सदर सरावामध्ये QRT पथकाकडून कारवाई करून त्यामध्ये 1 दहशतवादी ठार आणि 1 दहशतवाद्यास जखमी तसेच न्यूट्रलाइज करून त्यांनी ओलीस धरलेल्या लोकांनी सुखरूप बाहेर काढण्यास तसेच दहशतवाद्याकडे असलेले स्फोटकांची BDDS पथकाजवळील उपकरण तसेच शॉन रेम्बो यांच्या माध्यमातून तपासणी करून सदर कार्यालयामध्ये मिळून आलेल्या एका जखमी दहशतवाद्यास RCPचे कमांडोचे माध्यमातून ताब्यात घेऊन व नंतर पुढील कारवाई त्यास स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सदर सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडण्यात आला। सदर सरावामध्ये अकोला जिल्ह्यातील एकूण 10 अधिकारी तसेच 91 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला। सदर मॉक ड्रिल यशस्वीरित्या व प्रभावीरित्या पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक मान्य श्री बच्चन सिंह, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अनमोल मित्तल तसेच मान्य श्री गजानन पटघन, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांनी विशेष मार्गदर्शन केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।